नारळी पौर्णिमा विशेष आज आपण मस्त असा मोकळा मोकळा आणि तितकाच रसरशीत नारळी भात करणार आहोत। गूळ, खोबरं, तांदूळ आणि सर्वात महत्त्वाचं काय असतं माहितीये का? पाणी। पाण्याचं प्रमाण जर अचूक घेतलं ना की आपला हा जो भात आहे ना छान मोकळा मोकळा होतो आणि रसरशीत होतो। अजिबात खाताना घशात अटकल्यासारखा होत नाही किंवा खूप सुका सुका सुद्धा होत नाही। तर चला अगदी मस्त असा पारंपरिक पद्धतीचा हा नारळी भात कसा बनवायचा हे पाहून घेऊया। सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि यंदा तुम्ही सुद्धा असा मोकळा मोकळा नारळी भात करा। तर इथे मी 1 वाटी ना बासमती तांदूळ घेतला आहे। तुम्ही रोजच्या वापरण्यामधला जो कोणता तांदूळ असेल तो घेतला तरी चालेल, पण भात थोडासा असा लांब दिसण्यासाठी इथे मी बासमती तांदळाचा वापर केला आहे। तर इथे आता आपल्याला हा जो तांदूळ आहे ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मी ही जी वाटी वापरली आहे ना याच वाटीने पुढचे प्रत्येक जिन्नस मोजून घेणार आहे। त्यामुळे तुम्ही कोणतीही घरातली 1 वाटी फिक्स करू शकतात आणि पुढचे सर्व जिन्नस त्याच वाटीने मोजून घेऊ शकतात। तर इथे मी आता हे तांदूळ छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। इथे तांदूळ चांगला स्वच्छ धुवून झाला आहे। आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि हे तांदूळ जवळ-जवळ 20 मिनिटं आपण असं छान भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून आपला भात हा छान मोकळा मोकळा होतो आणि तितकाच मऊ सुद्धा होतो। तर इथे मी आता कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये 1.5 चमचा इतकं तूप घालून घेत आहे। तूप गरम झालं ना की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहे। त्यामध्ये इथे मी 3 लवंग घेत आहे, 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि 3 इथे मी हिरवी वेलची घेतली आहे। त्यानंतर इथे मी 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम याचे बारीक काप केले आहे। मनुके हे आपण नंतर घालणार आहोत, सुरुवातीला फक्त काजू आणि बदाम आपण हे तुपामध्ये भाजणार आहोत। तर इथे हा जो नारळी भात आहे ना याला खूप जास्त चव येते, ती म्हणजे या खडे मसाल्यांमुळे, कारण याचा जो स्वाद आहे ना यामुळे नारळी भात खरंच खूप छान लागतो। तर पहा, तांदूळ आपण 20 मिनिटांसाठी भिजत ठेवला होता, त्यामधलं सर्व पाणी मी काढून घेतलं आणि इथे आता आपण हे तांदूळ घालत आहोत। तांदूळ घातलं की अगदी हलक्या हाताने आपल्याला हे तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे। साधारण फक्त मिनिटभर परतून घ्या। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे। आता जितका तांदूळ घेतला होता ना त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे। तर मी यामध्ये 2 वाटी इतकं पाणी घातलं आहे। आता गॅसची फ्लेम मी मोठी केली आहे आणि मोठ्या आचेवर आपण हे सर्व छान आता एकजीव करून घेऊ। आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। मीठ घातल्यावर पुन्हा सर्व छान एकजीव करायचं आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची। आता मोठ्या आचेवर आपल्याला याला छान एक उकळी आणून घ्यायची आहे। मोठ्या आचेवर यासाठी उकळी आणायची जेणेकरून भात हा थोडा लवकर शिजला जातो, पण हा ना असा मऊ होत नाही किंवा याचे तुकडे होत नाही। तर पहा, इथे पाण्याला छान उकळी आली आहे। आता यावर मी झाकण ठेवणार आहे आणि मीडियम फ्लेमवर यामधलं जे पाणी आहे ते पूर्ण आटवून घेणार आहे। आपण तांदूळ सुरुवातीला भिजवला होता आणि त्याच्या दुप्पट यामध्ये पाणी घातलं होतं, त्यामुळे तितक्या पाण्यामध्ये तांदूळ अगदी व्यवस्थित हा शिजला जातो। तर 6 ते 7 मिनिटं मध्यम आचेवर इथे मी भात शिजवून घेतला आहे। यामधलं संपूर्ण पाणी हे आटलं आहे आणि इथे तुम्ही आपला भात सुद्धा पाहू शकता, छान मोकळा मोकळा झाला आहे, अजिबात चिकट झाला नाही। आपण जे पाण्याचं प्रमाण घेतलं आहे ना 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी, अगदी योग्य प्रमाण आहे। आता तुम्ही यामध्ये जर लगेच गूळ घातला ना तर गुळाला पाणी सुटलं जातं आणि त्यामुळे आपला भात ना हा खूप जास्त चिकट होऊ शकतो। त्यामुळे आपण काय करणार आहोत, हा जो भात आहे ना पूर्णपणे थंड करून घ्यायचा। हे पातेलं तुम्ही फॅन खाली सुद्धा ठेवू शकता, जेणेकरून भात हा लवकर आपला गार होईल, किंवा एखाद्या प्लेटमध्ये भात काढून घेतला की तो लवकर तर गार होतो पण छान मोकळा मोकळा राहतो। तर इथे आता हा जो भात आहे हा मी पूर्णपणे गार करून घेणार, त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आपण पुढे करून घेऊ। तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे। आता यामध्ये 1 चमचा तूप घालत आहे। तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये 1 वाटी आपण गूळ घातला आहे। गूळ हा बारीक कापून घ्यायचा म्हणजे लवकर विरघळला जातो। तर इथे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की कोणतीही एकच वाटी फिक्स करा, म्हणजे त्याच वाटीने तुम्ही प्रत्येक साहित्य हे मोजून घेऊ शकता। इथे गूळ अर्ध्यापेक्षा थोडा जास्त विरघळला की यामध्ये आपण 1 वाटी हे ओलं खोबरं आहे जे बारीक करून मी घेतलं होतं ते घातलं आहे। खोबरं घातल्यानंतर यामध्ये आपण मनुके घालणार आहोत। सुरुवातीला मी मनुके तुपात भाजले नव्हते, तर इथे आता यामध्ये आपण मनुके घालायचे आणि हे सर्व छान आता एकजीव करायचं। गॅसची जी आच आहे ती मी मंद ठेवली आहे।
आता इथे आपल्याला हा जो गूळ आहे ना, हा थोडा विरघळून घ्यायचा आहे। गूळ बारीक कापल्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन विरघळला जातो। तर इथे पाहू शकतात गूळ छान विरघळला आहे आणि जो भात होता मी तो पूर्णपणे थंड करून घेतला आहे। तर पाहू शकतात की मस्त असा मोकळा मोकळा झाला आहे। भाताचा एक एक शीत हा अगदी छान मोकळा झाला आहे, इतका व्यवस्थित भात सुद्धा आपला शिजला आहे। आता यामध्ये साधारण चिमूटभर मी वेलची पावडर घातली आहे। आता मंद आचेवरच आपण अगदी हलक्या हाताने हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं। गूळ आणि खोबऱ्यामध्ये जेव्हा आपण भात एकजीव करून घेतो ना, तेव्हा अलगद हाताने यासाठी करायचं म्हणजे भाताचे तुकडे होणार नाही। आता यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर फक्त साधारण 1 मिनिटाची वाफ काढायची। तर इथे मिनिटभर झालं आहे आणि मस्त अशी एक वाफ काढून घेतली आहे। तर इथे आपला हा जो नारळी भात आहे ना, अगदी मस्त तयार झाला आहे। छान मोकळा मोकळा आणि तितकाच रसरशीत होतो। खाताना अजिबात घशामध्ये अटकल्यासारखा होत नाही किंवा फक्त सुका सुका सुद्धा वाटत नाही। अगदी रसरशीत असा हा नारळी भात होतो। पाण्याचं अचूक प्रमाण घेतलं ना की नारळी भात हा अगदी मस्त मोकळा मोकळा आणि छान मऊसूत सुद्धा होतो। तर आजची ही नारळी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा यंदा नारळी पौर्णिमेला असा मस्त मऊसूत आणि तितकाच मोकळा मोकळा नारळी भात घरी करून पहा। पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा। माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ अपलोड करेल ना, तर त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील। धन्यवाद।